विषय अजूनही घेतला जातोय। आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ देखील घेतली नाही त्या संदर्भामध्ये काय एकूणच ईव्हीएमच्या संदर्भात जे वातावरण आता तयार झाले ईव्हीएमच्या विरोधामध्ये काय नेमकी भूमिका असणार आहे या पुढच्या काळात? कसं आहे त्याच्या आज भाष्य करणं योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतोय। कारण आजच मी विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा ईव्हीएमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता। आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असते 4 निवडणुका आत्ता झाल्या। एक हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती, पण भाजप सत्तेवर आली त्याच वेळेला त्याच एरियामुळे जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा पराभव झाला। महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली तुम्ही सगळ्यांनी बघितली, इथं भाजपला यश आलं, पण याच वेळेला झारखंडला भाजपचा पराभव झाला। त्यामुळे सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की 2 निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंकलं, एक ठिकाणी आम्ही जिंकलो आणि त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही। पण त्याच्यात एकच चित्र दिसतं, मोठी राज्य जी आहेत तिथं भाजप आहे, छोटी राज्य आहेत तिथं अन्य पक्ष आहेत। आज उत्तम जानकरांनी शपथ घेण्या अगोदर म्हणले की मी आमदारकी